होत्याचं नव्हतं झालं तरी नव्याने सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे एक अखंड प्रवास. या प्रवासात कधी फुलांचा मार्ग मिळतो तर कधी काट्यांचा. कधी यश आपल्याला सहज मिळतं तर कधी अपयश इतकं वेळा येतं की माणूस स्वतःवरच शंका घेऊ लागतो. अनेकदा आपण खूप संघर्ष करतो, खूप त्याग करतो, स्वतःला झुकून देतो, पण शेवटी आपल्या हाती काहीच लागत नाही. त्यावेळी मनाची अवस्था अशी होते की सगळं व्यर्थ आहे, माझं जगणं चुकीचं आहे, हे कशासाठी. पण खरी गोष्ट अशी आहे की संघर्ष आणि त्याग कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी त्वरित मिळतं, कधी उशिराने मिळतं, तर कधी आपल्याला कळतही नाही की आपला त्याग आणि संघर्ष कुठल्या रूपात जीवनात परत आला. म्हणून जर कधी तुम्हाला असं वाटलं की केलेलं सगळं होत्याचं नव्हतं झालं तर निराश होऊ नका. त्यातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करा. मानवाच्या जीवनाची हीच खरी ताकद आहे. तो कितीही वेळा पडला, हरला, तुटला तरी पुन्हा उभा राहू शकतो. एक झाड वाऱ्याने मोडतं, पण त्याचं मूळ जमिनीत खोलवर असल्यामुळे ते पुन्हा उगवतं. अगदी तसंच आपल्या मनाचं मूळ जर आत्मविश्वास आणि श्रद्धेत असेल तर कितीही वादळं आली तरी आपण पुन्हा नव्याने उमलू शकतो. म्हणूनच जगात यशस्वी लोकांची कहाणी ही अपयशांनी आणि संघर्षांनी भरलेली आहे. पण त्यांनी त्यांना शेवट मानलं नाही तर सुरुवात मानली. आपण बघतो की आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला त्याग करावा लागतो. आई वडील आपल्या मुलांसाठी स्वप्न दडपतात. शेतकरी पावसासाठी स्वतःच्या घामाचा त्याग करतो. सैनिक आपल्या जीवाचाही त्याग करतो. पण या त्यागाचं मोल लगेच कुणी देत नाही. कधी कधी तर असं वाटतं की हा त्याग व्यर्थ गेला. पण खरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक त्याग आपल्याला उच्च करतो. तो आपल्या स्वभावात संयम, सहनशीलता, धैर्य आणि मानवी मूल्यांची रुजवात करतो. म्हणून त्याग कधीही होत्याचं नव्हतं होत नाही. अनेकदा असं होतं की आपण आपलं सर्वस्व देऊन एखाद्या नात्याला वाचवतो. खूप संघर्ष करतो, खूप सहन करतो, पण तरी ते नातं तुटतं. तेव्हा मनात कटुता येते. मी इतकं दिलं पण मला काहीच मिळालं नाही असं वाटतं. पण जर नीट विचार केला तर लक्षात येतं की त्या नात्यातून तुम्ही शिकला. लोकांबद्दल, स्वतःबद्दल, विश्वासाबद्दल. तुमचं मन कणखर झालं, जगण्याची दृष्टी बदलली. म्हणून ते सगळं व्यर्थ गेलं असं नाही. ते तुमच्यासाठी एक शाळा होती. त्या शाळेचं शिक्षण घेऊन तुम्हाला पुढे नवं आयुष्य सुरू करायचं आहे. संघर्ष आणि त्याग या गोष्टींना कधीही शेवट मानू नका. कारण जीवन हा सतत चालणारा प्रवास आहे. अपयश आलं, पराभव झाला, नातं तुटलं, पैसा गेला, यातून मनुष्य खचतो. पण त्या खचलेल्या क्षणीच खरी परीक्षा असते. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही पराभूत आहात, पण जर तुम्ही पुन्हा उठलात तर तुमचा विजय सुरू झाला आहे. जगातल्या प्रत्येक महान व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे. आपल्या आयुष्यातही हेच लागू होतं. आपण किती वेळा पडू, पण पुन्हा उठून उभं राहणं आवश्यक आहे. अनेकांना वाटतं की आता उशीर झाला आहे, वय निघून गेलं, परिस्थिती वाईट आहे, आता काही होणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की सुरुवात करण्यासाठी कधीही उशीर होत नाही. जोपर्यंत तुमच्यात श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. 50व्या वर्षी लोक नवं व्यवसाय सुरू करतात, 60व्या वर्षी नवं शिक्षण घेतात, 70व्या वर्षी नवं छंद जोपासतात. कारण सुरुवात ही परिस्थितीने होत नाही, ती विचाराने होते. संघर्ष आणि त्याग होत्याचं नव्हतं वाटतात तेव्हा मन कमकुवत होतं. अशा वेळी मनाला आठवण करून द्या की प्रत्येक क्षण हा नवी संधी आहे. एकदा तुम्ही नव्याने सुरुवात केली की जग तुमच्यासाठी पुन्हा खुलं होतं. तुम्ही हरलात म्हणून तुम्ही संपलात नाही. तुम्ही थांबलात म्हणून तुम्ही हरलात. म्हणून थांबू नका. आपण एखादं घर बांधायला लागतो, सुरुवातीला पाया घालतो, विटा रचतो, काम करत राहतो. पण जर अचानक पाऊस आला, भूकंप झाला आणि ते घर कोसळलं तर आपण कायमचं घर बांधायचं सोडतो का? नाही, आपण पुन्हा सुरुवात करतो, कारण आपल्याला घर हवं असतं. तसंच जीवनाचं आहे. जर एखादं स्वप्न तुटलं, योजना अपयशी झाली, नातं फसलं तरी तेवढ्यावर थांबू नका. कारण आयुष्य अजून बाकी आहे, स्वप्न अजून बाकी आहे. रामायण आणि महाभारत आपल्याला हेच शिकवतात. श्रीरामांनी वनवास सहन केला, सीतेला गमावलं, लंकेशी युद्ध केलं, पण त्यांनी कधीही संघर्ष थांबवला नाही. पांडवांनी 13 वर्षांचा वनवास सहन केला, अपमान सोसला, पण शेवटी धर्मयुद्ध लढून विजय मिळवला. म्हणजे संघर्ष आणि त्याग कधीच व्यर्थ नसतात. ते तुमचं भवितव्य घडवत असतात. आजच्या काळातही आपण हे पाहतो. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो, कुटुंब, समाज त्याला दोष देतो. पण जर तो विद्यार्थी त्या अपयशाला शेवट न मारता सुरुवात मानेल
तर पुढच्या वर्षी तोच उत्तीर्ण होऊ शकतो. व्यवसायात अपयश येतं, कर्ज वाढतं, लोक हसतात, पण जर माणूस हार न मानता पुन्हा सुरुवात करतो तर एक दिवस तोच यशस्वी उद्योजक बनतो. खरं तर संघर्ष आणि त्याग आपल्याला जीवनाचं खरं तत्व शिकवतात. बदल, सहनशीलता आणि पुनर्जन्म. ज्याने संघर्ष केलाय तोच जगायला शिकतो, ज्याने त्याग केलाय तोच जगाच्या सुखदुःखाचं मोल जाणतो, आणि ज्याने अपयशानंतर नव्याने सुरुवात केली आहे तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. म्हणून मित्रांनो, जर तुमच्या जीवनात संघर्ष होऊनही तुम्हाला यश मिळालं नाही, त्याग करूनही तुमची किंमत कोणी ओळखली नाही, तर निराश होऊ नका. ते सगळं होत्याचं नव्हतं झाल्यासारखं वाटलं तरी त्यातून शिका आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. कारण सुरुवात करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. भूतकाळ विसरा, भविष्य घडवा. कारण जीवन नेहमी त्यांचंच असतं जे थांबत नाहीत, जे पडून पुन्हा उठतात आणि जे प्रत्येक अपयशानंतर नवं स्वप्न पाहतात. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.